नमस्कार. तर आता ही जी एक कथा म्हणजे मी आपल्याला सांगणार आहे, ती आम्ही आमच्या स्टुडंट लाईफमध्ये ऐकलेली. एका म्हणजे 80-82 वर्षाच्या वृद्ध महिलेकडून. 80-82 वर्षाची ती वृद्ध महिला आणि आम्ही त्यावेळेला स्टुडंट लाईफमध्ये होतो. तर तिनं आम्हाला काही जणांना ही गोष्ट सांगितली आणि ती म्हणाली, की भूत, प्रेत, पिशाच वगैरे गोष्टीवर तुमचा विश्वास नाही. काही लोकांचा अतृप्त इच्छा वगैरे असते. तर त्याची सत्यकथा मी तुम्हाला सांगते म्हटली. असं म्हणून तिनं आम्हाला ती सत्यकथा जी आहे ती सांगितली. तर ती कथा अशी आहे, की एक व्यक्ती होता माणूस आणि त्याचं एका सुंदर तरुणीशी लग्न झालं. बरं का. तर संसार सुरू झाला. 15 वर्ष त्यांचा संसार झाला. 3 मुलं झाली त्यांना. तर एक दिवस काय झालं, तर हा गेला होता बाहेरगावी त्याच्या कामासाठी आणि त्याला रात्री परत यायला 1-1:30 वाजला. तर त्यानं आल्याबरोबर असं म्हणजे कडी वाजवली दाराची. बायको बायको दार उघडेल म्हणून दाराची कडी वाजवली आणि खिडकी जी असते म्हणजे बेडरूम कधी पाहण्याची खिडकी, मग तिनं मधून बंद केली होती खिडकी, पण त्या खिडकीला एक फट होती. तर त्यानं कडी वाजवल्यानंतर दारात त्या खिडकीच्या फटीतून सहज मध्ये पाहिलं आणि त्याच्या अंगाचा एकदम थरकाप झाला. दरदरून घाम फुटला त्याला. त्यानं काय पाहिलं माहिती आहे? तर ती त्याची बायको ज्या कॉटवर झोपलेली होती, तो कॉट त्या दार उघडण्याचा दरवाजापासून 17-18 फूट लांब होता तो कॉट. 17-18 फूट लांब होता तो कॉट. त्या कॉटवरती झोपली होती आणि त्या बायकोनं त्याच्या न उठता असा हात लांब केला 17-18 फूट आणि दाराची कडी काढून मोकळी केली. आणि ते त्यानं पाहिलं, की पलंगावरून न उठता 17-18 फूट हात लांब करून नुसतं दाराची कडी उघडायची आणि पुन्हा झोपायचं. पुन्हा पाहिल्यासारखा हात करून ती झोपली. तर हा आला आणि त्याला त्याच वेळेला कळालं, की आपली पत्नी ही पिशाच्य योनीतली. कारण हात लांब करणं वगैरे हे असे प्रकार भूत योनीतल्या लोकांना अतृप्त आत्म्यांचेच काम असतं ते. तर हा घाबरला ना. 15 वर्ष आपण ह्या म्हणजे पिशाच्य योनीतल्या बाईबरोबर संसार केला. तर त्याला तो दरदरून ती रात्र त्याने कशी काढली त्यालाच माहीत. भीत भीत थरथर थरथर कापत आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्याची मनस्थितीच बिघडली. तर त्याच्या बायकोलाही कळालं. आणि तिला थोडा डाऊट आला, की आपल्या नवऱ्याला आपल्याबद्दल संशय आलेला वाटतं तिला. पण तिला खात्री पटत नाही, की आपण खरी स्त्री नाही आणि पिशाच्य योनीतले आहोत हे आपल्या नवऱ्याला कळालं का? मग तो टाळायला आपल्याला घाबरला असेल. पण तिला तसा म्हणजे विश्वास तिच्या मनाला आला, की ह्यानं रात्री काहीतरी पाहिलं असणार आहे. मग ती आपल्या ते 3 मुलांना घेऊन ते दोघंजणं गावाच्या बाहेर गेले. बोललं, पण हा काही रमेना. हा थरथर थरथर कापायला, घाबरायला. मग हिनं ओळखलं. मग ती म्हणली, बसा. ती हसून त्याला म्हणाली, हे पहा, माझ्या आता लक्षात आलं, की तुम्हाला माझं रहस्य कळालं. पण तुम्ही घाबरू नका. मी खरी स्त्री नाही आहे, पिशाच्य योनीतली आहे मी. गेल्या जन्मी माझा मृत्यू झाला. मी मुलगी होते. मला संसार करायचा होता, पण माझं लग्नच झालं नाही. ती माझी इच्छा अतृप्त राहिली आणि मी असं अतृप्त योनीमध्ये भटक राहिले. आणि ह्या वेळेला मी पिशाच्य योनीत एका सुंदर तरुणीचं रूप घेतलं आणि मी तुमच्याशी लग्न केलं. तर तुम्ही मला 15 वर्ष सांभाळलं. माझी गेल्या जन्माची जी इच्छा होती संसार करण्याची, मुलं वगैरे व्हावे, आपल्याला घर सजवण्याची, ती इच्छा तुम्ही पूर्ण केली. त्यामुळे मी तुम्हाला कसलीही इजा करणार नाही. पती परमेश्वर असतो एवढं मला माहिती. तर मी आता जाते इथून माझ्या 3 लेकरांना घेऊन. तुम्ही खुशाल दुसरं लग्न करा. घाबरू नका. मी यापुढं तुमच्या जीवनामध्ये कधी येणार नाही. मी तुमची आभारी आहे. तुम्ही मला नवीन अनुभव दिला, आनंद दिला. असं म्हणून तिनं पुन्हा एकदा हात लांब केले. दोन्ही हात लांब केले. तिन्ही लेकरांना तिनं कवेत घेतलं आणि ती क्षणात तिथून अदृश्य झाली. तर अशी ही कथा. तर त्यानं तो जो माणूस होता त्यानं देवाचे लाख आभार मानले, की एका पिशाच्य योनीतल्या स्त्रीबरोबर आपण 15 वर्ष संसार केला, लग्न केलं तिच्याशी. आता मुलं जाईनात का? मुलं ते पिशाच्य योनीतच असणार. तिच्या पोटात 3 महिने राहिले म्हणलं. पण आपण वाचलो. तर ही अशी कथा. त्यानं पुन्हा दुसरं लग्न केलं वगैरे सोडून द्या आणि तिनं शब्द पाळला. ती पुन्हा त्याच्या जीवनात कधी चालली नाही. तर अशी ही कथा. कधी कधी असं होतं. हे सत्य कथा आहे.